नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर कोण पनवेलमधील विजेते गिरणी कामगार उद्या आझाद मैदानावर धडकणार, देखभाल शुल्काच्या प्रश्नी मोर्चाचे आयोजन। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। राज्य सरकारने गिरणी कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप कोण पनवेलमधील विजेत्या गिरणी कामगारांनी केला आहे। कोणमधील विजेते कामगार आता आक्रमक झाले असून मागणीसाठी बुधवारी उद्या आझाद मैदानावर धडकण्याचा निर्णय कोणगाव गिरणी कामगार समितीने घेतला आहे। सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याचे आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारने आता कामगारांना मुंबईबाहेर फेकले आहे। मुंबईबाहेर मूलभूत सुविधा नसल्याने तसेच राहण्यास अयोग्य असलेल्या ठिकाणी गिरणी कामगारांना घरे दिली जात आहेत। राज्य सरकारने गिरणी कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप कोण पनवेलमधील विजेत्या गिरणी कामगारांनी केला आहे। कोणमधील गिरणी कामगारांच्या गृहप्रकल्पात सुविधांची वानवा असताना म्हाडाच्या मुंबई मंडळाने अव्वाच्या सव्वा देखभाल शुल्क आकारले आहे। या सर्व मुद्द्यांवरून कोणमधील विजेते कामगार आता आक्रमक झाले असून देखभाल शुल्कासह सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी बुधवारी आझाद मैदानावर धडकण्याचा निर्णय कोणगाव गिरणी कामगार समितीने घेतला आहे। पावणे 2 लाखांपैकी केवळ 25,000 गिरणी कामगारांनाच मुंबईत घरे उपलब्ध झाली आहेत। उर्वरित 1.5 लाख गिरणी कामगारांसाठी मुंबईत जागाच नसल्याने त्यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या भाडेतत्वावरील गृहप्रकल्पात सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार भाडेतत्वावरील 50% घरे गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात आली असून या निर्णयानुसार कोण पनवेलमधील योजनेतील 2417 घरांसाठी 2016 मध्ये सोडत काढण्यात आली। या सोडतीतील विजेत्यांना घरांचा ताबा गेल्या वर्षीपासून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे। अनेक कारणांनी ताबा रखडला होता। तब्बल 8 वर्षांनी घरांचा ताबा मिळाल्याने विजेत्या गिरणी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असणे अपेक्षित होते। मात्र सध्या कोणमधील सर्व विजेते कामगार राज्य सरकार आणि मुंबई मंडळावर नाराज आहेत। ताबा मिळाला पण गृहप्रकल्पात पाणी, वीज, उद्वाहक, सुरक्षारक्षक अशा आवश्यक सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध नाहीत। या सुविधांसाठीचे देखभाल शुल्क मात्र मुंबई मंडळाकडून भरमसाठ वसूल केले जात आहे। कोणमधील 6 लाख रुपये किमतीच्या घरांसाठी मंडळाने 2025-26 साठी महिना 3,511 रुपये असे देखभाल शुल्क आकारले आहे। ही रक्कम भरमसाठ असल्याने विजेत्यांमध्ये नाराजी आहे। हीच नाराजी राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रकल्पात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी कोणगाव गिरणी कामगार समितीने आत्ता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समितीकडून देण्यात आली। त्यानुसार बुधवार 5 मार्चला मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। कोणमधील ज्या विजेत्यांनी 2019 ते 2023 दरम्यान घरांची विक्री किंमत मंडळाला अदा केली अशा विजेत्यांचे 3 वर्षाचे देखभाल शुल्क पूर्णतः माफ करावे। जानेवारी 2024 नंतर घराची विक्री किंमत अदा करणाऱ्या कामगारांसाठी महिना 1,000 ते 1,500 रुपये दरम्यान देखभाल शुल्क आकारावे अशी मागणी समितीने केली आहे। यासह घरांची आवश्यक ती दुरुस्ती तात्काळ करून द्यावी, वीज, पाणी, इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि प्रकल्पातील रिक्त घरांचे तात्काळ वितरण करण्यासंबंधी निर्णय घ्यावा अशी ही समितीची मागणी आहे। याच मागण्यांसाठी कोणमधील विजेते गिरणी कामगार बुधवारी म्हणजेच उद्या आझाद मैदानावर धडकणार आहेत। सो गिरणी कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।